श्रीकृष्ण जयंती का साजरी केली जाते बरं? यामागची कथा काय जाणून घ्यायचंय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। श्रीकृष्ण जयंती यामागची कथा अत्यंत पौराणिक आणि भक्तिप्रधान आहे। ही कथा मुख्यतः श्रीमद भागवत पुराण आणि महाभारत या ग्रंथांमध्ये सांगितली आहे। मथुरा या नगरीचा राजा उग्रसेन होता। त्याचा मुलगा कंस हा क्रूर, अधर्मी आणि अत्याचारी होता। कंसाने आपल्या वडिलांना गादीवरून हटवून स्वतः मथुरेचा राजा झाला। कंसाने आपली बहीण देवकी हिचा विवाह वासुदेव यांच्याशी करून दिला। लग्नानंतर आकाशवाणी झाली की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा अंत करेल, आणि हे ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी वासुदेव यांना तुरुंगात टाकलं। देवकीच्या प्रत्येक बाळाचा जन्म होताच कंस त्याला ठार मारत होता। त्याने पहिले 6 पुत्र मारले। 7व्या वेळेस भगवान विष्णूच्या कृपेने शेषनाग देवकीच्या गर्भातील बाळ म्हणजेच बलराम रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित झालं। 8वं बाळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते। भाद्रपद कृष्ण अष्टमी मध्यरात्र अतिशय वादळी वातावरणात भगवान विष्णूंचा अंश श्रीकृष्ण जन्मले। तेवढ्यात कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले, सैनिक झोपी गेले आणि बंद तोडले गेले। वासुदेवाने श्रीकृष्णाला एका टोपलीत ठेवून यमुना नदी पार करून गोकुळला नेले। तिथे यशोदा आणि नंदराजा यांच्या घरी श्रीकृष्णाचं संगोपन सुरू झालं। त्याच वेळी यशोदेच्या घरी जन्मलेल्या मुलीला वासुदेवाने देवकीकडे आणलं, आणि जेव्हा कंस तिला मारायला गेला तेव्हा ती दुर्गा देवीच्या रूपात आकाशात विलीन झाली आणि म्हणाली, तुझा संहार करणारा जन्म घेऊन आलाय। आणि हा दिवस म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय। भक्तांच्या रक्षणासाठी परमेश्वराच्या अवताराचं स्मरण। श्रीकृष्ण हे जीवनाचे तत्वज्ञान, भक्ती आणि कर्माचा संदेश देणारे देव मानले जातात। ही कथा म्हणजेच श्रीकृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी असं म्हणूया। यामागचं प्रमुख कारण आहे, ज्या दिवशी अधर्माविरुद्ध धर्माचा एक महत्वाचा आधार जन्माला आला तो दिवस भक्तिभावाने साजरा करणे ही परंपरा आहे। कृष्ण मुरारी नटखट भारी, कृष्ण मुरारी नटखट भारी, माखन चोर जन्मला, रोहिणी नक्षत्राला देवकी नंदा घरी, बाळ तान्हे तेजस्वी मोहुनी घेती, सर्व मिळून पाळना गाती। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।